अतिरिक्त शहराचे विद्युत पोल आहेत, यांच्यावर हे दिवे लावण्यासाठी 15 लाख रुपये वीज बिल आपल्याला भरावं लागतं. एकूण सर्व गोष्टी जर बघितल्या तर महानगरपालिकेला 4.5 कोटी ते 5 कोटी रुपये वीज बिलावरती दर महिन्याला लागणार आहेत. एकंदर वर्षाला 45 ते 50 कोटी रुपये महानगरपालिकेला बिलावरती खर्च करावा लागतील. मग याच्या खोलामध्ये आम्ही गेलो. 50 कोटी रुपये जर आपण फक्त बिलावर खर्च केले तर विकास कामासाठी आपल्या हातामध्ये काहीही वाचत नाही, काहीही वाचणार नाही. मी पहिल्यापासून या संदर्भाने विचार करतो. राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या कानावरती हा विषय मी सातत्याने घालत आलेलो आहे आणि तेव्हापासून प्रयत्नशील होतो की हे या वीज बिला संदर्भामध्ये आपण चांगल्या पद्धतीने काहीतरी विचार केला पाहिजे. त्यामुळं घाणेवाडी या ठिकाणी 70 एकर जागेवर, तिथं 70 एकर जागा उपलब्ध आहे, याचा सर्वे आम्ही या ठिकाणी केला, जागा निश्चित केली. मेढामार्फत सौर ऊर्जा प्रकल्पाला व्यवहार्यता अहवाल घेतला आहे. फिजिबिलिटी रिपोर्ट घेतला आम्ही मेढामार्फत. मनपाची एकंदर गरज कॅल्क्युलेट करून आम्हाला 15 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प आवश्यक असल्याचं मेढाने आम्हाला कळवलेलं आहे. मेढाने डीपीआर तयार करून टीएस आम्हाला दिलेलं आहे. प्रकाश गंगा यांनी प्रकल्पाला ग्रीड कनेक्टिव्हिटी ज्याला लागते महत्वाची, ती ग्रीड कनेक्टिव्हिटी मंजूर केलेली आहे. या संदर्भाने महानगरपालिकेने निविदा दिलेली आहे, ती आता अंतिम होईल. एप्रिल 25 पर्यंत 50% काम पूर्ण केले जाईल. या सौर ऊर्जा प्रकल्पाची या 25 या प्रकल्पाची मूळ किंमत अंदाजे 95 आज मितीला 95 कोटी रुपयाची आहे. सन 2024-25 साठी माझ्या प्रयत्नाने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आशीर्वादाने, यांच्या प्रयत्नाने, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा आणि यामध्ये मला मदत करणारे माननीय गडकरी साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्याने मला आपल्या शहरासाठी आणि या प्रकल्पासाठी 2024-25 मध्ये 50 कोटी रुपये मंजूर करून घेता आले. ते 2-3 दिवसामध्ये आपल्या महानगरपालिकेला वर्गही होतील.